तुमचा कॅश फ्लो जर तुम्हाला वाढवायचा असेल ना तर 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या। नंबर 1, अनावश्यक खर्च करायचा बंद करा। ज्या गोष्टी कामाच्या नसतात मोस्ट ऑफ द प्रोफेशनल त्याही गोष्टींवर खर्च करत राहतात। तर पहिली गोष्ट हे बंद करा। ज्या गोष्टी कामाच्या आहेत त्याच घ्या। नीड आणि वॉन्ट्स या दोन गोष्टी समजून घ्या। नीड काय, तुमच्या गरजा काय, तुमच्या वॉन्ट्स काय, या दोन गोष्टींमधला डिफरन्स जर तुम्हाला कळाला तर तुमचा खर्च कमी होईल आणि जिथे तुम्ही खर्च करायला पाहिजे तिथेच तुम्ही खर्च कराल। नंबर 2, तुमची सेव्हिंग करायला सुरुवात करा। सेव्हिंग वाढवायला सुरुवात करा। कमावल्यानंतर खर्च केला आणि सेव्हिंगसाठी काहीच उरले नाही तर कॅश फ्लो वाढणार नाही। सेव्हिंग सुद्धा आपली वाढणं गरजेची आहे। सेव्हिंग सुद्धा चांगल्या प्रकारे आपण करणं गरजेचे आहे। आणि नंबर 3, सेव्हिंग करण्यासाठी ना आपलं इन्कम सुद्धा आपल्याला वाढवावं लागतं। इन्कम वाढवण्यावर काम करा। स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करा। या डिजिटल युगामध्ये खूप साऱ्या ऑप्शन्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे तुमचं इन्कम वाढवण्यासाठी। बट तुमची शिकण्याची जिद्द चिकाटी आहे का हे सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। नंबर 1, अननेसेसरी एक्सपेन्सेस करणं बंद करा। नंबर 2, सेव्हिंग वाढवायला शिका, सेव्हिंग करायला शिका। नंबर 3,